वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। मंत्र गुरुचा म्हणा भक्त हो, मंत्र गुरुचा म्हणा भक्त हो, जीवन पावन करू चला। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा।
Hare
नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळ पक्वाचं चाट वाढ रसना येरा रसा विटे गीता भोटे अनेक रसे मरण गाठी येणे तुटी संसारे रसना येरा रसा विटे गीता भोटे अधिक हे तुका म्हणयार झाला तो हा विठ्ठला म्हासी रसना येरा रसा विटी गीता मोठी अधिक हे विठ्ठल समुचरण सरोजम सांद्र निदांबुदाभो जघन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला पंजरम गंजनेत्रम सुदेवदासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक मी कळा मुसली काही जन्यणे बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी करजोडी आपण तुम्ही बसोनी अंतरी ज्ञानदेवा ज्ञानदेवा मज जागवा निर्धारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणाकरता चिंतनाकरता सेवेकरता सादर केलेला अभंग सर्वांच्या परिचित असेल नसेल पण चिंतनी असा 4 चरणांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेत नामाचं अलौकिकत्व त्याचं विशेषत्व सांगून आपल्या अंतःकरणामध्ये नामावरती असणारी अनन्यता प्रगट करणारा हा अभंग आहे. विठ्ठल गेली अनेक वर्षाच्या परंपरेने समापन्न होत असलेला हा भगवान श्री दत्तात्रय जन्मोत्सव त्या निमित्तानं श्री क्षेत्र सातपडा प्रभूंच्या या भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव या भक्ती उत्सवातलं आजचं हे पहिलं दिवस आदरणीय आमचे वडील स्थानी असणारे सदा आनंद ज्यांच्या तोंडावरती पाहायला मिळतो चेहऱ्यावरती पाहायला मिळतो त्यांचे सदानंद बाबा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सेवेचा सुयोग प्राप्त झालेला आहे. मी विस्तृत चिंतन न करता अभंगाच्या पदापदाचं चिंतन आपल्याला बरोबर 10:30 वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत 10:30 नक्की तुमचं ठरवून घ्या. मग 11 वाजेपर्यंत तासाभरामध्ये आपण या अभंगाच्या पदापदाचं चिंतन मांडवण्याचा प्रयत्न करू. मी ठरवलं अशी टाळी शेवटपर्यंत वाजवली तर बरोबर. तुम्ही जर अशी टाळी इमानदारीमध्ये शेवटपर्यंत वाजवली
मी इमानदारीत कीर्तन 11च्या अगोदर संपवणार. पण जर तुमच्याकडून टाळी वाजवण्यामध्ये बेईमानी झाली तर कदाचित माझ्याकडून सुद्धा 11चे ते तुम्ही ठरवा. वेळेत कीर्तन संपलं पाहिजे असं यांना वाटतंय. त्यांना टाळी वाजवण्याकरता आणि भगवंताचं गुणगान गाण्याकरता कंजूसपणा करू नका. टाळी वाजवण्यावरून तुमच्या अपेक्षा कळाल्या. कीर्तन आता संपलं पाहिजे असं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवेकरता सादर केलेला आहे. भगवंताच्या नामाचं विशेषत्व अलौकिकत्व सांगून आपल्या अंतःकरणामध्ये त्या नामाविषयी असणारी अनन्यता प्रगट करणारा हा अभंग आहे. परमार्थिक जीवन यशस्वी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपलं जीवन अलौकिक तत्वाशी अनन्य झालं पाहिजे. थोडंसं नीट ऐका. आपलं जीवन परमार्थ करत असताना, साधना करत असताना यशस्वी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपलं जीवन जे अलौकिक तत्व आहे त्या तत्वाशी जीवन अलौकिक झालं, अनन्य झालं पाहिजे. ऐका, याच्या उलट सांगतो. या कलियुगात ज्यांना नामावतार म्हणून म्हटलं जातं गोंदवलेकर महाराज, त्यांचं गुण वाक्य लौकिकाची लालसा आणि पैशाची वासना माणसाला देवापासून दूर करते. त्याचा सरळ सरळ अर्थ आहे, लौकिक तत्वाशी आपलं जीवन अनन्य करू नये. अलौकिक तत्वाशी केलं तर सुखाशिवाय दुसरं काहीच आपल्याला मिळू शकत नाही. फक्त सुख पडेल. तुम्ही म्हणाल कशाला म्हणतात अलौकिक? ऐका, शास्त्रामध्ये उपाधी भेदाने त्याचे 3 प्रकार पडतात. एक, अलौकिक काय आहे नीट ऐका. पहिला मंडळ मी तुम्हाला विचारेल का. पहिला अलौकिक देव आहे, दुसरं देवाचं नाव अलौकिक आहे आणि तिसरं देवरूप संत अलौकिक आहे. काय म्हटलं? पहिला अलौकिक देव अलौकिक, दुसरं देवाचं नाव अलौकिक आणि तिसरं देवरूप संत अलौकिक. याला अलौकिक का म्हणतात त्याचं कारण सांगतो. 3 निकषानं 3 नियमानं जे युक्त असतं त्याला म्हणावं अलौकिक. आता ते नियम सांगताय का. लौकिक जगाला कळत नाही म्हणून त्याला म्हणावं अलौकिक. जे पंचमहाभूतात अडकत नाही म्हणून त्याला म्हणावं अलौकिक. काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला म्हणावं अलौकिक. मी काय काय अलौकिक सांगितलं? बोला. मी काय वर्गणी मागते का? बोला. काय 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 अलौकिक सांगितलं? एक, देवाचं नाव अलौकिक, देव अलौकिक आणि देवरूप संत अलौकिक. याला अलौकिक का म्हणतात तर 3 नियम सांगितले. जे पंचमहाभूतात अडकत नाही, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही आणि लौकिक जगाला जे कळत नाही म्हणून यांना काय म्हणावं अलौकिक. त्याचा पहिला मुद्दा आपण घेऊ. देव अलौकिक का? महाराज म्हणतात लौकिक जगाला तो कळत नाही म्हणूनच तो काय आहे अलौकिक. बघा, मी तुम्हाला पटवून देतो. लौकिक जगाला जर देव कळत असता तर या मंडपात जागा राहिली. लौकिक जगाला जर देवाचं महत्व कळालं असतं तर या मंडपाचे असे कोपरे कोपरे भरायचे शिल्लक राहिले नसते राहिले. आणि लौकिक जगाला जर देव कळला असता तर तुकाराम महाराजांना लोकांच्या घरी जाऊन आपला अनुभव मांडता. देव घ्या, देव घ्या. ती लोक म्हणतात सगळं द्या पण देव न लगे, देव न लगे. हा, साठवणीची ऋण देत आहे. लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव काय आहे अलौकिक. पंचमहाभूतात ते अडकत नाही म्हणून देव अलौकिक. का अडकत नाही?
कारण पंचमहाभूताला जन्म देणाराच कोण आहे? एकलिंगीची न कंठे बनवणी केली 14 भुवन. त्यानंच जग हे पृथ्वी नभ तारांगणे हे कुणी निर्माण केलं? त्या भगवंताने निर्माण केलं. म्हणून पंचमहाभूतात ते अडकत नाही. पंचमहाभूताला जन्म देणाराच नाही, त्याच्यात अडकण्याचा प्रश्नच येत नाही. नंबर 3, तिसरं सांगितलं, काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही. तशीच चालेल, काळाला सत्ता करणारा कोण आहे? त्यानं म्हणावं मी हलविल्या प्राणू, जो जगाते चालित आहे, हा जगाचा नियंता आहे, त्यानं सांगावं. नंतर तुम्हाला माहित असेल, मार्कंडेय ऋषी होती. मार्कंडेय ऋषी फक्त 14 वर्षाचं आयुष्य होतं. जाणत्या मंडळींना माहिती आहे, फक्त 14 वर्षाचं आयुष्य. महाराज आपण आता जाणार, वय आपलं संपलं, म्हणून त्याला एक शेवटी का होईना त्याला सुचलं की आपला शेवट गोड झाला पाहिजे. म्हणून तो निघाला आणि महादेवाच्या पिंडीला जाऊन त्यानं असं धरलं. ठरल्याप्रमाणे मुदत संपल्यानंतर यमराज त्याला न्यायला आले. यमानं म्हटलं, पोरगले हुशार दिसतोय, हा बरं जागी पण अशा बसलाय का मला उचलता येणार नाही. यमानं सांगितले, साहेब तुमची मुदत संपली, तुम्हाला खुर्ची खाली करावी लागेल. त्यानं सांगितलं, मी येणार नाही, मी इथंच राहणार, मी देवाच्या जवळ बसणार. अरे बाबा असं करू नको, मला तिथे येता येत नाही, ते आमचे साहेब आहेत. कोण म्हणतोय? यम. मला तिथे येता येत नाही, तू इकडे. मुलगा येत नाही. रागाने यमाने आपला पाश काढला आणि त्या मुलावरती असा ठेवला. महाराज भगवान महादेवाला सहन झालं नाही माझ्या भक्ताला, आणि यमाचा पाश देवाला घेतला आणि आसा यमावरती. यम हुशार होता, त्यानं तो त्रिशूळ वाचवला. पण दुर्दैवानं तो रेड्याच्या लागला. यम रेड्यावर बसलेला, रेडा खाली यमवर असं उलट सुलट व्हायला लागलं, खाली पडले. यमाला सांगितलं, देवा अरे तू दिलेल्या खात्यातच मी काम करतोय, मी काय माझं काही वेगळं करतोय का? देवानं सांगितलं, ठीक आहे, पण जिथं माझ्या ताब्यात आलेलं सदस्य तिथं तू ढवळाढवळ करायची नाही. देवा तसं नाही. अहो याचं आयुष्य संपलंय. कोण म्हणतो संपलंय? देवाने म्हटलं, बघ त्याच्या कपाळावरती. कपाळावर पाहिलं, यमानं 14 अंक दिसला. काय दिसला? 14 अंक दिसल्यानंतर देवाने सांगितलं, अरे 14 याचा अर्थ 14 वर्ष नाहीये. मग देवाला पेन्शन घ्यावी जणू काय, आणि 14 कल्पनीने. आणि यमाला सांगितलं, तुम्ही अरे देवा पण असं काय करताय? देव म्हणतात, अरे देऊन टाक, केंद्रातून येते, कुठे द्यायचे? देऊन टाक, याला 1500 दे, याला 7.5 दे. असं देवानं असं आयुष्य वाढवलं. ठरलं वाढवलं, पण कमी करता आलं नाही. देवावरती आणि देवाच्या भक्तावरती काळाची सत्ता चालू शकत नाही. तिथं देवावरती कशी चालेल? म्हणून देव अलौकिक आहे, दुसरं देवरूप संत अलौकिक आहे. ऐका, संत का लौकिक? लौकिक जगाला संत कळाले नाही, आणि कळालेच असते तर ज्ञानोबाने आणलेलं भाकरीचं पीठ आमच्या विसोबानं पायानं तुडवलं नसतं. संत नाही कळाले, नाहीतर मंबाजी बोल संत तुकाराम महाराजांना काठ्याने मारलं नसतं. संत नाही कळाले म्हणून ते अलौकिक आहेत. ऐका, पंचमहाभूतामध्ये ते अडकत नाही. का अडकत नाही? या 5ही भूतामध्ये बघा, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. पंचमहाभूताला संत त्या विलीन झाले. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबाऱ्यांनी व्यापलं, बरोबर ना? हा, ज्ञानदेव घेतले दान समाधी बैसला निर्वाण, म्हणजे ज्ञानोबाऱ्यांनी पृथ्वी तत्व व्यापलं. नंबर 2, आप तत्वाला एकनाथ महाराज, तेज तत्वाला मुक्ताबाई, पृथ्वी, आप, तेज, वायू तत्वाला जनार्दन स्वामी, आणि आकाश तत्वाला संत तुकाराम महाराज.
पंचमहाभूतात अडकत नाही, हे लौकिक जगाला कळत नाही. काळाची सत्ता त्यांच्यावर चालत नाही. का चालत नाही? महाराज म्हणतात तुकाराम 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 नाम घेता जगा काळ खाय आम्ही माथा दिला. काळाची सत्ता संतावर चालत नाही. देवलौकिक संतालौकिक. तुम्ही काय नाराज आहात इकडची मंडळी? नाही ना, थोडस लक्ष इकडे द्या. तिसरं देवाचं नावलौकिक. नावलौकिक का? लौकिक जगाला कळत नाही म्हणून नावलौकिक. सोपं करू का? नावाचं महत्व लौकिक जगाला कळत नाही, आणि कळत असतं तर कीर्तनात लोकांना विठ्ठल विठ्ठल म्हणावं असं महाराजांना सांगण्याची गरज. मला कधी कधी असा प्रश्न पडतो, जी लोक कीर्तनात विठ्ठल म्हणत नाही घरी गेल्यानंतर काय साधना करत असतील? लौकिक जगाला नावाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक आहे. नंबर 2, पंचमहाभूतात ते अडकत नाही म्हणून नाम अलौकिक. बघा ना, पृथ्वी आप तेज वायू आकाश. काय म्हणतं? पृथ्वी आप तेज आणि वायू आकाश. पृथ्वीपेक्षा तेज वायू आकाश हे सगळं मोठे. पण ज्ञानोबाई म्हणतात ऐका गगना उडलेला कलाकार मंडळी करता काय मृदुंग मंडळी, ही कलाकार मंडळी यांना दाद देत चला. यांना नारळ नाही दिलं ना तरी नाराज नाही होत, पण पाकिट नाही दिलं नाराज होतात. पण यांच्या कलेला दाद देत चला. चाल झाली, चांगलं गायलं तर टाळी वाजवा. एकदा टाळी वाजवा. नाम किती व्यापक आहे. ज्ञानोबाई म्हणतात गगनाहुनी वाढ नाम आहे. वाढ म्हणजे व्यापक, वाढ म्हणजे श्रेष्ठ. नाम एवढं व्यापक आहे, एवढं व्यापक आहे, तरीही मला कळत नाही. काही अजून काही मंडळी तेच ना आपल्या शिष्याला एखाद्या रूम मध्ये घेऊन चादरीच्या आत सांगतात, ते अजून कळत नाही. एवढं मोठं उघडा मंत्र जाणार त्यांनी प्रगट गुह्य केले. जे गुह्य होतं ते प्रगट केले आणि ते आज सांगू लागले. आश्चर्य. नामालौकिक आहे. का अलौकिक सांगितलं? लौकिक जगाला त्याचं महत्व कळत नाही. पंचमहाभूतात ते अडकत नाही आणि काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही. काळाची सत्ता कशी नावावर? नका जाऊ तया गावात नामधारकाच्या शिवा सुदर्शन या घंटे फिरे घालीत. या तीनही तत्वानी जे युक्त आहेत म्हणून त्यांना अलौकिक म्हणतात.
म्हणून या अलौकिक तत्वाशी आपलं जीवन अनन्य करायचं. आता थोडं वेगळं आहे का, अनन्य जर आपण केलं तर त्याचा फायदा काय ऐका. देवाशी अनन्य केलं तर ते नेहमी जीवा सुख नव्हे, त्याच्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होणार नाही. म्हणून अनन्य करायचे. आणि नामाशी जीवन का अनन्य करावं, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोले किंवा तिरणे मूर्ती चारी. नामाशी जीवन का अलौकिक करायचं, चारही मुक्ती नामाच्या ताब्यात आहेत. म्हणून अलौकिक कराशी. संतांशी जीवन का अलौकिक करावं, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती द्वाही. म्हणून अलौकिक त्यांच्याशी जीवन करावं. आता थोडंसं ऐका. सुज्ञ मंडळी म्हणतील समजा नाही अलौकिक या तत्वाशी आम्ही जीवन अनन्य केलं तर परिणाम काय ऐका. देवाशी जीवन जर अनन्य नाही केलं तर महाराज म्हणतात विसरली दया घोर झाली हानी पचतील खानी चौऱ्या. एक पहिला मुद्दा. दुसरं, देवाच्या देवरूप संतांशी जीवन जर आपण अनन्य नाहीच केलं तर महाराज म्हणतात उद्धाराशी ठाव नाही भाग्य हिना विन्मुक्त संत चरणाची आणि नामाशी विन्मुक्त तो नर भाग्या. पण या तीनही तत्वाशी आपलं जीवन कुठंतरी अनन्य झालं पाहिजे. पण आपलं तिसरं तत्व नामाविषयी बोलायचं असल्या कारणानं महाराजांच्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आग्रह येतो, तुम्ही नाम घ्या, तुम्ही नाम घ्या. महाराज म्हणतात जे मुख नरदेहाला येऊन जर पांडुरंगाचं नाव घेत नसेल तर ते प्रत्यक्ष तोंड नसून चर्मकाराचं कातडं विझवण्याचं कुंड आहे. विठोबाचे नाम उच्चारी जे तोंड, नुच्चारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाराचे. काही संतांची एक भाषा आहे. हा, नामस्मरणाला इतकं महत्व दिलंय, इतकं महत्व दिलंय. लोक म्हणतील महाराज तुम्ही म्हणता नाम घ्या, नाम घ्या, पण नाम मुखाला येण्याकरता पुण्य तर पाहिजे म्हणतात ना अशी माणसं. आता थोडंसं ऐका. नाम मुखाला येण्याला पुण्य पाहिजे पण घेण्याला कुणी सांगितलं. काय म्हटलं, अनंत जन्माचे सुकृत बदल त्याचे मुखे हरी पैठावे. सोपं बोलू का, रामकृष्ण हरी म्हणणं किती सोपं आहे. सहज माणूस म्हणे रामकृष्ण हरी, पण मुखाला येणं ते अवघड आहे. पण तरी पण तुम्ही घेत घेत राहिला तर कधीतरी तुम्ही झोपला तरी ते नाम चालेल. बघा, मंदिरात जाणं हा आमच्या परमार्थाची कदाचित सुरुवात असेल, पण कदाचित मंदिरातला देव आमच्या घरी येणं हा आमच्या परमार्थाचा कळस असेल ना. सुरुवात आम्ही करावी हळू 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 का होईना. नामाबद्दल आम्ही प्रेम वाढवत जावं. नाही हो माणसं नाव घेत नाही घेत. जुना काळ होता जुना. आता तेवढं हे जंगल वाहत होतं पूर्वी. आणि पूर्वी मग इथं सप्ताह असायचा आणि मग लोक कीर्तनाला आली की मग जाताना अंधार असायचा. अंधारातल्या कारणानं मग ज्याच्या गावात जो जायचा मग कुठेतरी बॅटरी आणायची असं असायचं ना. पूर्वी लोक शक्यतो चालत प्रवास करायची. आता साधनं येऊन पण लोक कीर्तनाला येत नाही. आता सगळी व्यवस्था झाली तरी माणसं या परमार्थापासून दुरावली का, कोण झाले. विज्ञानानं प्रगती केली मान्य आहे मला, पण विज्ञानानं प्रगती करून माणसाला तेवढं अडचणीत आणलं हेही मानावं लागेल. सोपं करू का, पूर्वी महिलांना पाणी आणण्याकरता इतकं लांब जावं. जुन्या महिलांना विचारलं आजीबाई खरंय का, हे असं बोरिंग नळ वगैरे व्यवस्था नसायची. कुठेतरी विहिरीवरती पाणी आणायचं, दूध घ्यायची आणि गवळणी निघायच्या, बरोबर नाही. कुठून तरी एवढ्या लांबून पाणी आणायचं. पण आता थोडस लेटेस्ट जमाना आला, तसं काळानुसार
काळानुसार माणसाने बदललं पाहिजे, हे ठीक आहे. म्हणून काय केलं शासनानं, तुमच्या गावात पाण्याची स्कीम दिली, बरोबर ना? आणि ती स्कीम दिल्यानंतर झालं काय, गावातल्या कुठंतरी मंदिराच्या बाजूला एक टाकी बांधली आणि टाकीमधून तुम्हाला ते पाणी सप्लाय केलं जायचं. महिला तिथं जायच्या, पण बायकोने आग्रह केला, अहो नका ना, मला त्रास होतो, एक काम करा ना, पंचायतमध्ये 2-2.5 भरा आणि कनेक्शन तेवढं आपल्या दारात. नवऱ्याला 2-2.5 रुपये भरले, कनेक्शन अंगणात आणलं. पण बायको म्हणते, अहो डॉक्टरने सांगितलं वापर नको, कंपनीमध्ये गॅप आले. त्या बिचाऱ्यानं इथून कनेक्शन काढलं आणि बेसिनला लावला. मी आता तुम्हाला सांगतो, समजा तुमच्या नवऱ्याला तहान लागली तर बेसिनला पाईप लावून नवऱ्याच्या तोंडात पळू नका, एवढं खाली येऊ. काय पूर्वीचा जो आनंद आहे तो लुटा ना तुम्ही. माणसं आळशी झाली, आळशी झाली. हातातलं काम साधं आणि सोपं माणसं करायला तयार नाही, माणसं चालायला तयार नाही. जी डॉक्टर की आपली वाढली ती कशाने वाढली, फक्त आळसपणा वाढला. चालतात कधी माणसं, डॉक्टरने सांगितल्यावर चालतात, आधी नाही चालत, बरोबर ना? काही गोष्टी अशा आहेत आपण शिकल्या पाहिजेत, त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. पण जुन्या काळचा आनंद हा वेगळा. म्हणून लोक म्हणतात जुनं दे सोनं. पुन्हा आता लोक सायकल चालवायला सुरुवात केली लोकांनी, परत पुन्हा तिथंच आले ना लोक. जुन्या काळात गाव एखादी टीव्ही असायची, टीव्ही एखाद्याच्या घरी चुकून एखादा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा, बरोबर ना? त्यातल्या त्यात रविवार आला का आनंदच वेगळा. आठवत आहे का तुम्हाला? हा, ते म्हणजे सगळ्यांच्या घरी टीव्ही नाही, आळीमध्ये एखाद्याची टीव्ही, नवे काही गावामध्ये एकच टीव्ही. रविवारी सुट्टी असेल ना तर ते कृष्ण पाहिला, शक्तिमान पाहिला, हे एवढी गर्दी व्हायची, एवढी गर्दी. संध्याकाळी ते लक्ष्मीकांत बेर्डेंचं पिक्चर असायचं 4 वाजता, बरोबर ना? 6 वाजता ते आमची माती आमची माणसं, काय कार्यक्रम असायचे. ओके असाच बंडे, मला आठवत आहे ते. आता जेवढे सुख म्हणजे काय असतं, एवढी तिला माहित असतं तर ती तिथे कशाला गेली असते. आता प्रत्येक रूम मध्ये टीव्ही, पण बघायला वेळ कुठे आहे? 1.5 GB ना गाव बिजी त्याच्यात. मोबाईल मध्ये कोण कुणाशी बोलत नाही, कोण अरे मुलांशी संवाद करत नाही. आपण म्हणतो मुलं ही आता सध्या पिढी वायाला चालली, वायाला मुलं नाही गेली, तुम्ही त्यांना घालवताय, तुम्ही त्यांना घालवताय. मोठी माणसं चुकतात म्हणून लहान चुकतात, लक्षात घ्या. एक ठिकाणी माझं असं कार्यक्रम होतं आणि कीर्तन झालं, आणि कीर्तन झाल्यानंतर ग्रामस्थ आले, त्यांच्यात मुलं होती बरीचशी. आधी माझ्या बाजूला बसले आणि महाराज असं तरुणांवरती बोलत बरं वाटतं. बोलता बोलता एकाला तांबाखू काढलं अशी मैफिलमध्ये. चला म्हटलं, त्याला कीर्तनात नाही म्हणली, हे आपलं नशीब आहे. त्यानं मळायला घेतली आणि एवढ्यात लागून त्याचा बाप आला. बाप आल्यानंतर मुलाला ती तांबाखू लपवून बांधलं गळ्यात. महाराजाशी न झालं, कमीत कमी बाप्पाला तरी भेटतोय याचा आनंद वाटला. बाप गेला आणि पुन्हा मळायला सुरुवात केली, मानलं गळ्यातला. महाराजाला नाही घाबरत, पण बापाला घाबरतो. ऐका त्या मुलानं उत्तर काय दिलं, महाराज 1 नंबरचं नालायक नाही केलं. कुणाला म्हणतोय? बापाला. त्याच्या समोर म्हणली असती तर अर्धी घेऊन गेला असता म्हणजे. अजूनही बरीचशी मुलं आणि बाप एकाच गेला असतात, पुढचं मी बोलत नाही, पण अजूनही ती परंपरा तुम्ही साबूत ठेवली. तुमचा हाल तुम्ही करताय, स्वतःला दुःख द्यायला. कारण ही मोठी पिढी आहे, वाईट वाटून घेऊ नका. पण येतं होडीनं जे करते तया नाम धर्म ठेवती, यज्ञ जगती श्रेष्ठ तत्तच देवेंद्र जना. मोठी पिढी सुधारली पाहिजे तरच ही लहान सुधारली. बघ ना, आपल्याला वाटतं तरुण पिढी कीर्तनाला येत नाही, कीर्तनाला येत नाही. आली तर मोठी माणसं त्यांना आदलून आणि आपटून बोलतात की नाही? ते म्हणतात, अरे तुला टाळ. मग ते मुलगा म्हणतो, बाबा हा तुला टाळ. आणि तू बघून घे. यांनी त्यांचा कर्मटपणा आणि त्यांनी त्यांचा उर्मटपणा सोडला, सगळं एक होईल. पण हे कुठंतरी जुळलं पाहिजे. पण जुन्या काळातला आनंद वेगळा आहे, आताचा काळ वेगळा आहे. सगळं बदलत बदलत बदलत
झालं. तसं कीर्तन समकाली जुन्या काळामध्ये ते कीर्तन झाल्यानंतर तो व्यक्ती निघाला गावपलीकडे मंदिरात आला आणि मध्ये जाताना असं ते वडाचं झाड होतं बघा, या पलीकडे बघा, बरोबर ना? अरे हो तरी मला मी कुठं आलो. मग तो अंधार पडला आणि अंधारामध्ये त्याला भीती वाटायला लागली. कसली? बोला, अंधारात कसली भीती वाटते? भूताची भीती वाटते. आणि भूताची भीती वाटली की माणूस म्हणतो राम 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 राम. त्याला चौपाटीच लावलेलं लोक आहे यांच्या भाषेत. त्याला कळालेलं, त्याला माहित होतं याच्यावर भूत आहे. तिथे गेल्यानंतर त्याचा स्पीड वाढला. राम 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 करत करत तो त्या वडाच्या झाडाच्या पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्यानं आपला वेग कमी केला आणि रामाला ठाईमध्ये आणलं. म्हणजे अतिशय वेग कमी केला. राम आठमात्र्यामध्ये त्याला आणलं. राम 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 असं त्याला बरोबर रामाला आणलं आणि घरी गेला. पठ्या रामाला विसरला. लोक रामाला कुठपर्यंत आठवतात? भूत होता तोपर्यंत आठवलं. एकनाथ महाराजांना विचारलं, ही लोक अशी नामस्मरणाची यांना आवड काय? नाथ महाराज काय म्हणतात नाही तर, आय माय गेली होती नाथ महाराज म्हणतात त्याची माय काय भूतापाशी गेलेली काय? ज्याच्या तोंडाला देवाचं नाम येत नाही. अहो या सप्ताहाचं, कीर्तनाचं, प्रवचनाचं, या साधनेचं सगळ्याचं सार काय सांगा ना. हे सगळं कशा करता करायचे? याचं सार एकच आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे एक नारायण सार 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 विठोबा. या सगळ्याचं सार कीर्तन म्हणजे तरी काय? कीर्तन म्हणजे अखंड देवाचं भजन करणं, याला कीर्तन म्हणतात. हे काय? हे कीर्तन नाही. ते कीर्तन तुम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही मसाला लावतो. ते तुम्हाला आवडावं मग या कथा, प्रमेय, दृष्टांत, सिद्धांत हे सगळं गोळा करायचं आणि मग तो मसाला भरायचा आणि मग तुम्हाला कीर्तन शब्दाची व्याख्या काय? कीर्त येते. बोलणे म्हणजे कीर्तन. पण कशावर बोलणे? नामावरती, देवावरती आणि देवरूप संतावरती जे बोललं जातं हे जरी नाही कळलं तिथं चालत नाही. 40 न 50 हजाराचा इथं खेळ चालत नाही. कीर्तन कशाला म्हणतात? ही सांप्रदायिक पद्धत. कीर्त येते देवाविषयी, नामाविषयी आणि संताविषयी बोलल्यानंतर ऐकणाऱ्याच्या मनामध्ये जर वैराग्य उत्पन्न झालं नाही तर तुमचं कीर्तन कुचकामी ठेवलं. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी न कराव्या ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. प्रेम भरित युक्ती विवराया. बघा, संतांना आपल्याला जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरीश्वरी ऐशी कीर्तन मर्यादा आहे संता. ही
कीर्तन शब्दाची व्याख्या नामाविषयी, देवाविषयी, संताविषयी बोलणं, म्हणून नामस्मरण हा अत्यंत सप्ताहामध्ये या सगळ्याचं सार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण तरीही लोक घेत नाही. हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. हकारून तुकाराम महाराज सांगतात. आता तुमचं काय आमचं सांगतो. आम्ही ज्या वेळेला साधारण मी म्हणजे एक 12वीची परीक्षा झाली आणि 1-2 वर्षानंतर मी पंढरपूरला चातुर्मासाला गेलो. झाली 15-1 वर्ष झाली त्या गोष्टीला. मोठमोठ्यांचे पाठ असायचे. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, श्री गुरु आमचे रामभाऊ महाराज राऊत बाबा, तो विरमठामध्ये पाठ चालायचा. तिथं जायचं आणि मग ते जे बोलायचे ते त्यावेळेला टेप रेकॉर्डर मिळायचा, माहिती का तुम्हाला? हा, मग त्याला एवढे जे सेल लावायचे बरोबर ना, हा सेल. आणि मग त्यांचं बोलणं सुरू झालं कीर्तनामध्ये की आपण ते टेप रेकॉर्डर चालू करायचं. पण त्यांचं विठ्ठल विठ्ठल आलं की आपण थांबवायचं. अशा माझ्याकडे 60 कॅसेटी आहेत. पण विठ्ठल कशातच नाही. ही आमची तरा येतं. आपलं काही सांग, आम्हाला सगळं आवडतं पण आम्हाला विठ्ठलच आवडत नाही. विठ्ठल आता युट्यूबला इथं सगळं मिळतं. त्यावेळेला समोर महाराज बोलायचे आणि मग ते भराभर लिहून घ्यायचं आणि मग ते आपल्याला त्याच्यावर अभ्यास करायला लागायचा. काही अभ्यास मंडळी खरंच असं वाटतं यांच्या चरणी जीव द्यावा. चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत ना महाराज, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा भांडार, रवी दीप हिरा दामिनी देखणे 4 महिने सांगत होते. 4 रवी दीप हिरा आणि देखणे. काय म्हणावं या ज्ञानाला. तासाभराच्या चिंतनामध्ये 40 चिंतन कमी सहज होऊन जातात. काही अथांग अभ्यास असेल या मंडळीचा. मी कशा करता सांगतोय, नामाविषयी लोकांचं प्रेम नाही. संत तुकाराम महाराजांनी बऱ्याच वेळेला आग्रहाने सांगितलं, मंडळी नाम घ्या, नामस्मरण करा. नामाशिवाय दुसरं काहीच खरं नाहीये. सत्य साच खरे नाम विठोबाचे नाम विठोबाचे. मग एकाने विचारलं, का हो तुकाराम महाराज, तुम्ही एवढं नामाविषयी सांगता, नामाविषयी बोलता, खरं सांगा तुमचा आणि नामाचा संबंध काय? महाराज म्हणतात, आलो म्हणे तुका आम्ही नामाचे महाराज म्हणतात, मी नामधारक आहे, माझा आणि नामाचा संबंध काय आहे का? काही नाम जापक असतात, काही नाम ग्राहक असतात आणि काही नाम धारक असतात.
ग्राहक म्हणजे कधी कधी नाम घ्यायचं, अडचण आली की राम 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 म्हणायचं, अशी ठराविक मंडळी असतात. पण अखंड देवाचं नाम घेतो त्याला जापक म्हणावं. पण नामाविषयी जो राहू शकत नाही त्याला नाम धारक म्हणतात. महाराज म्हणतात मी नामधारक आहे. लोकांनी विचारलं महाराज तुम्ही नामधारक आहात, सांगा या नामधारक तुम्ही म्हणता त्या नामाची तुम्हाला चव माहितीये का, कसं लागतं? महाराज म्हणतात तुगा सांगत नाही, तुका म्हणे जागोनी. मग विचारलं महाराज ते नाम कसे कसे नाम गोड शब्दाचा हे अनुकूल, गोड शब्दाचा हे आनंद वाचक. गोड म्हणजे अनुकूल म्हणजे जीवनातली प्रतिकूलता नष्ट करून जीवन सुखमय कशानं होईल तर देवाच्या नाम. गोड शब्द हा रसवाचक घेतला तरी आनंद, रसोवैसा हा इथे आनंद रस शब्दाची व्याख्या. गोड म्हणजे आनंदाचे, म्हणजे थोडक्यामध्ये सुख करतो. बघा कधी कधी असं असतं, गोड शब्द माणसं कधी वापरतात माहिती का, एखादी कौतुकास्पद जर गोष्ट दिसली की माणसं म्हणतात काय बोला काय ती गोड. एखादं लहानसं मुलगा असतं बघा, लहानसं मुलगा त्याच्यात कपडे अंगात नसले तरी माणसं म्हणतात काय गोड दिसतं. आता गोड दिसतंय तुम्ही काय चाटून पाहिलं का का? आम्ही याच्यातली दर्जेदार मंडळ काय बुवांचा हात आहे दर्जेदार माणसं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ आम्ही काय त्याला चाटून पाहिलं असं नाही, पण आनंद व्यक्त करताना काय म्हणावं लागतं, गोड म्हणावं. तुकाराम महाराज ही भाषा वापरतात. देवाचं नाव गोड आहे. गोड म्हणजे अनुकूल आहे, त्याच्यामध्ये जीवनात प्रतिकूल नष्ट होतं. मी अगदी थोडं थोडं सुख करतो बघा. काही गोष्टी सुरुवातीला गोड असतात पण नंतर कडू असतात. काही गोष्टी सुरुवातीला कडू असतात आणि नंतर गोड असतात. काही गोष्टी सुरुवातीला कडू आणि शेवटी पण कडू. काही गोष्टी सुरुवातीला गोड आणि शेवट पण गोड. आपलं औषध असतं ना, औषध आई मुलाला देते, सुरुवातीला ते कडू असतो पण परिणाम काय असतो त्याचा गोड असतो. औषध सुरुवातीला कडू
सुरुवातीला ते कडू होतं पण ते गोड झालं. काही गोष्टी सुरुवातीला गोड लागतात पण परिणाम कडू आहे. ज्ञानोबाची ओवी देतो पण आधी सांगतो, असं काय गोड लागतं तर म्हणे विष. कसली संशयानं लोक माझ्या डोक्यात. तुम्हाला खोटं वाटत असेल तर घेऊन बघा. विष हे सुरुवातीला गोड लागतं. मी पण घेतलं नाही पण ज्ञानेश्वरीमध्ये चाकलं ज्ञानोबाने मला, बाबा विषाची मधुरता पण परिणाम प्राणोहारी. शेवट ज्ञानोबाने म्हणतात परिणाम त्याचा काय आहे, वाईट आहे, सुरुवात गोड आहे. काही गोष्टी सुरुवातीला कडू आणि शेवटी पण कडू. म्हणते पिणारी माणसं सुरुवातीला तोंडाशी मुरगळत असतात. सुरुवातीला पण कडू आणि त्याचा शेवट पण कडूच. आणि शेवटचे देवाचं नाव सुरुवातीला ही गोड आहे आणि नंतरही गोड आहे. तुका म्हणे भक्ती सुखरूप आधी आणि अंती. सुरुवातीला ही ती गोड आहे आणि शेवटी पण ज्ञानोत्तर भक्ती प्रेम लक्षणानंतर सुद्धा ज्ञान मिळून गावा गोविंद गावा. त्यामुळं भक्ती तुम्हाला शेवटपर्यंत नाम गोडच आहे. हे गोड आहे. सोपं करतो जरा तुम्ही झोपाशी आलात मला दिसताय. मी तुमच्या पाहण्यासाठी सांगतो सोपं असतो. तुम्हाला गुळ माहितीये, गुळ माहिती का? दाखवा थोडं. याला गुळ म्हणतात बरोबर ना, त्याला गुळ म्हणतात. हे गुळ मी खात नाही. त्याचं कारण असं, मला मगापासून ते सुरुवातीपासून म्हणतात गुळ घ्या, हे म्हणतात गुळ घ्या पण मी घेत नाही. एक दिवस शहाण्या माणसानं मला विचारलं कीर्तनात गुळ का खातात. आता काय सांगायला, मी म्हटलं अरे बोलताना घशाला कोरड येते म्हणून गुळ खावा. खावा लागतो, बोलता बोलता घसा कोरडा होतो म्हणून खावा. त्यानं सांगितलं महाराज तुम्ही गुळ खाता नंतर पाणी पिता, मग एक काम करा गुळापासून बनते ती प्यायला काय हरकत. गुळाला हात लावला ना, अजून नाही लावला. खाल्लेलं बरं. हा गुळ आहे, गुळ. हा गुळ बसलेल्यानं खाल्ला तर कसा लागेल, गोड लागेल. त्या वाजवणाऱ्यांनी खाल्ला तर गोड, आमच्या हार्मोनियमवाल्यांनी खाल्ला तर गोड, आमच्या शूटिंगवाले दादांनी खाल्ला तर गोड, टाळकऱ्यांनी खाल्ला तर गोड. का गोड? बोला ना, त्याचा स्वभावच काय आहे, गोड. तसं नामाचा स्वभावच मुळात गोड आहे. पण ते गोड असलेलं नाम आपल्या मुखाला काय येत नाही. नामदेव महाराजांचा प्रश्न दिला, अमृताहुनी नाम तुझे अमृताहुनी नाम तुझे समजावं आपल्या दुसरंच कसलं तरी विष चढलंय. असं विषय विषयाचा पडीपाडो आणि गोड परमार्थाकडो विषयाचं विष अंगात उतरलं की नामाबद्दल प्रेम निर्माण होत नाही. गोंदवलेकर महाराजांचं काही गोड प्रमाण आहे. तुम्ही नामावर तुम्हाला प्रेम उत्पन्न व्हावा असं वाटत असेल तर त्याला सख्या आईप्रमाणे प्रेम करा, सावत्राईप्रमाणे नको, मग प्रेम लागत नाही. असं प्रेम करा, प्रेम देवावरती असं करा. त्या नामाविषयी आपल्याला गोडी उत्पन्न झाली पाहिजे. पण का होत नाही? महाराज म्हणतात विषयाची आम्हाला गोडी लागली आणि या विषयानं
गोड असणारं नाम आम्हाला कळू लागलं का या इंद्रियांचा स्वभावच असे ते विषयाला भुलले जातात मनाचा स्वभाव तो विषयाला भुलला जातो पण नामाकडे प्रवृत्त होत नाही का अगदी उदाहरण सांगतो आणि सेवा उरकते घेतो ऐका आपल्या मनाला आपल्या इंद्रियाला विषय लागलेला असतो त्यामुळं सप्ताह काय नामस्मरण काय याच्या आपल्याला काही अजून काही तेवढी गोडी जाईल का आपला स्वभाव तो बनलेला असतो हिरण्यकश्यपूचे वडील प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर देवाने सांगितलं अरे प्रल्हादा इथं बसून तू काय करतो चांदपड्यात राहून तू काय करणार चल वैकुंठ प्रल्हादाने सांगितलं देवा एक काम करतो ना आमच्या सांदपाड्यामध्ये वारकरी मंडळी आहेत काही परमार्थिक मंडळी आहेत कथेला येतात कीर्तनाला येतात त्यांना पण विचारतो सजासजी वैकुंठाला जाणं सोपं नाही वैकुंठी जावया तपाचे सायास जीवाकरणे नाश हो फार सायास करावं लागतात चिटचिट टाकणं सोपं आहे पण जाण्याकरता सायास करावं लागतात ठीक आहे म्हणजे ज्या गावातल्या लोकांना विचारला प्रल्हाद आला सांगपड्यामध्ये गेला प्रत्येक दार वाजवलं आई बाबा येताय का वैकुंठाला येताय का घरातल्या लोकांनी सांगितलं अरे नको आता कोरोनामधून वाचले कमीत कमी आता तरी नीट जगू दे आम्हाला आनंद भोगायचे आम्हाला नाही म्हणे वैकुंठाला यायचं तिकडून गावातून काढलं सप्त्यातल्या मंडळीने विचारलं अहो म्हणे आत्ताच तर कुठं सुरुवात झाले अजून काही पाकिटं पोचलेली नाही आताशी सुरुवात झाली आणि वैकुंठाला येत नाही प्रल्हादाच्या लक्षात आलं की माणसं काय वैकुंठाला येणार नाही पण पशु पक्षी या सर्वांना विचारण्याकरता तो धावला पशु पक्षी कोणच यायला तयार नाही शेवटी प्रल्हाद नाराज झाला देवाकडे निघणार एवढ्यामध्ये डुक्कर एक आडवा गेला तुमच्या सांगपडे काय डुक्कर तो डुक्कर सांगपड्याचा आडवा गेला आता डुक्कर आडवा गेल्यानंतर मग त्या प्रल्हादाला असं वाटलं चला डुकराला तरी विचारावं पण त्याने विचारलं काय रे डुकरा येतो का कोणाला विचारलं काय रे डुकराला सांगते वैकुंठाला येतो का त्याला सांगितलं मी आलो असतो पण मला बायकोला विचारावं लागेल कोण म्हणता कोण तो डुक्कर बोलला मला बायकोला विचारावं लागेल आता डुकराची बायको डुकरी बरोबर आहे साधी गोष्ट आहे सोपं गणित आहे डॉक्टरची बायको डॉक्टर वकिलाची बायको मास्टरची बायको मास्टर बुवाची बायको ही बोली तुला भाषण खाईना तसं डुकराची बायको आता डुक्कर म्हटल्यानंतर काय थोडी छोटी मोठी फॅमिली नाही 25 बायका देत्या कुठं वाटतंय का सांगपड्यात चला काय मोठं त्यांची फॅमिली तांडा पोरं बाळ सगळी मग तो मोठ्या बायकोकडे गेला आता ऐकलं का बोला 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 आपल्याला जायचं मॉलला जायचंय नाही खूप लांब जायचं नवरा लाडात बदलला तर ऐकून समजून जावं काहीतरी महत्वाचे जायचं एवढं नक्की तू येशील का अहो बोला ना कुठे जायचंय आपल्याला वैकुंठाला कधी मांडतात नाही कधी टाळ नाही कधी काकड्याला नाही हरिपटाला नाही भाषणाला नाही वैकुंठाला आपल्या बापाचा वैकुंठ आहे का पण म्हणतोय एवढं लक्षात ठेव दोघांच्या चर्चेमध्ये तिने विचार केला 5-25 पोरे चौथी आहेत त्यांना पण घेतलं निघाली सगळी मंडळी वैकुंठाला जायला पण पटकन मोठ्या बायकोच्या ध्यानात आलं आणि नवऱ्याला विचारलं म्हणजे कुणाला बोला की डुकराला विचारलं काय हो त्या प्रल्हादाला त्या देवाला विचारा म्हणे काय जे इथं खायला मिळतं ते तिथं मिळेल का कोण विचारतात डुकर आता डुकर इथं काय खातात बोला ना अहो ज्यांना गटारातलं खायची सवय झाली त्यांना सातवी हात बसवा तर आनंदीत मिळा काही त्यांच्या फरक नाही काहीच फरक नाही विषय तसं आपलं अंतःकरण
त्यानं कुठेही आळंदीत जाऊन ज्यांनी म्हणते एक जण आळंदीशी येताना लिंबू घेऊन आला. मला म्हणतो महाराज आळंदीत लिंबू येत नव्हतं. आता लिंबू काय पनवेलला भेटत नव्हते, सांगण्यात लिंबू नाही, पण आळंदीला लिंबू आणायला गेला. बरीचशी लोक येताना तळेगावला भाज्या घेतात का त्या भाज्या आपल्याकडे मिळत नाही. आणि तुम्ही काय करताय, विषय घेऊन जाताय, पण विषय घेऊन तुम्ही येताय. विषय निंब गोड परमार्थ आम्हाला कडू लागतो. नाम गोड आहे, पण महाराज म्हणतात तेच नाम आम्हाला कडू लागतंय. पण महाराज म्हणतात नाम गोड ते नाम आपल्या जीवनातली पुरेपूर सर्व इच्छा नाम काय नो हे केले एकाच चिंतिता विठ्ठले. नाम काय करतं थोडी मला 5 मिनिटं द्या ना, चालेल ना? मी काय ओव्हर टाईमचे पैसे मागणार नाही, पण सांगतो तुम्हाला नाम काय करता ऐका. नामात भजनात किती ताकद आहे. एक शेवटचा दृष्टांत सांगतो. असं कीर्तन झालं आणि एका भजनीवाचं बरोबर 12 वाजता मरण होतं. म्हणजे तिथला पेटीवाले होते का ते, तुम्ही काय सांगता माझ्यावर असं 12 वाजता भजनी बुवा मरणार म्हणून यमानं यमदूतांना खाली पाठवलं. त्या भजनी बुवाला उचलायचं, त्याला उचलायचं म्हणे. यमदूत आले बरोबर 11:15 आले. आज जाऊ शकत नाही. यमदूत भजनात बसत नाही. यमदूत सांगतोय थोडासा पाहिजे वापरायला. यमदूत भजनात बसत नाही. यमदूत भजनात शिरत नाही, टाळ वाजवत नाही, यमदूत टाळ्या वाजवत नाही. मी यमदूत सांगतोय ते नाव घ्यायला तयार नाही. ते एकमेकाला म्हणायचं हे तसल्यातून कधी उठतंय. म्हणजे यमदूत भजनाचं पण नाव घेत नाही. त्याला विचारलं नाही येताना कीर्तन कुठे, ते तसलं आम्हाला काय माहित नाही म्हणे. हा ते तसलं तुम्हीच बघा. ते म्हणतात तसलं कधी संपते आणि तसल्यातून हा कधी उठतोय आणि तसल्यात बसायच्या आत याला उचलायचं. 12ची सव्वा झाली. भजन रंगात आलं. आता घ्या गवळणी, थोडीला गडा गवळणी निघाल्या. भजन रंगात आलं आणि 12:30ला मधली सुट्टी झाली. मधली सुट्टी असते भजण्यात. जुनी भजनी मंडळी असतात ना, जुनी भजनी मंडळी या लोकांना विचारा जुन्या भजनाचा आनंद काय. त्या स्वरात नसतील पण जोरात होते. एवढा आनंद भजनात होता पूर्वीचा. सगळ्यांना बोलायला बरोबर ना बाबा, सगळ्यांना आनंद भजनाचा वेगळा. मी स्वतः पेटी वाजवतो पण मला रामदागी भजनाचा आनंद वेगळा मिळतो. सगळ्यांनी नाही तयार मी भुकेला विठ्ठली तैसा बोल राम. तसं ते भजन झालं मध्यंतरी. असं की तो पेटीवाले होते ज्याचं मरण होतं त्याला ते आता चहा घेतला. आता चहा घेतल्यानंतर बऱ्याचशा भजनी मंडळीला भजन झाल्या सवय असते कधी एकदा असं उरलतंय. मग त्याने मधल्या सुट्टीला उठली बाहेर गेला लघुशंकेच्या नावानं काढली आणि आपली मळायला घेतली. यमण्यामध्ये यमदूतानं म्हटलं हे तसल्यातून उठलंय, तसल्यात बसायच्या आत याला आपण उचलायचं. महाराज त्याला तसलं उचललं आणि यमाकडे गेलं. यमानं म्हटलं 11ला 10 मिनिटे. एवढा वेळ का? अहो आम्ही वेळेत गेलेलो.
मग पण हा तसल्यात बसलेला तसल्यात उठत नाही, हा तसल्यातून बाहेर पडत नाही, तसल्यात आम्हाला शिरता येत नाही, म्हणून आम्ही राहिलात झाला, उशीर झाला. यम विचारतो ते कसलं नक्की काय, यमाने डोकं घालवायला सुरुवात केली. याच्या लक्षात आलं ही लोक भाषणाला घाबरतात, म्हणून यानं बोलायला सुरुवात केली. हे बघा, मला जर इथून तुम्ही सोडलं नाही तर मी इथं कसलं म्हणेन, कसलं तुम्ही तरी काय कसलं म्हणताय, काय म्हणेन. अहो भजन, नामस्मरण, नामामध्ये ताकद आहे. यमाकडून सुद्धा आपल्याला पुन्हा मागावी येतात. जसं जसं नाम तुम्ही घ्यायला लागतंय ना, रसना येणार रसाविषयी. रसना या शब्दाचा अर्थ आहे वृत्ती. वृत्ती इतर विषयाकडे मग जात नाही. एकदा नामाची चट तिला लागली की मग इतर विषय तिला घ्यावंसं वाटत नाही, ते अखंड नामातच राहते. ऐका, रसना येरा रसाविषयी गीता गोटी आदी काही इतर रस घेतली महाराज म्हणतात. आणि रसे मरण गाठी येणे तुटी संसारी, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. तसं अनेक रसे मरण गाठी येणे तुटी संसारी. महाराज म्हणतात असा रस हाच आमचा आता आहार झाला. तुका Thank you.
अनावधानाने एखादा शब्द जर कोणाच्या अंतःकरणाला लागला असेल, मुलगा म्हणून जाता जाता सर्वांची क्षमा मागतो. उपस्थित दोन्ही असे युक्ती करून बसलेले मृदंगाचार्य, नाव माहिती नाही पण सुंदर अशी साथ दिली. उजव्या बाजूला आमचे तीनही महाराज आहेत, प्रतीक महाराज आहेत आणि ही सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत. ही ज्येष्ठ सगळे नागरिक मंडळी आणि तुमच्यासारखे देवतुल्य श्रोते वेळात वेळ काढून तुम्ही रोज कीर्तनाला या. 4 कामं बाजूला ठेवा पण देवासाठी तुम्ही वेळ काढून या. ही वेळ तशी निघणार नाही, नाहीतर दिवस तुम्हाला नंतर वेळच देणार नाही. पटकन उचलून घेऊन जाईल बरोबर. पण जेवढा वेळ इथे देता येईल हरिपाठाला या, लवकर घ्यायचं. अगदी जेवण उरकायचं पटापट पटापट. तुम्ही आलात की नवरा मागोमागील तुम्ही पटापट उरकायचं, जेवायचं ना लवकरच निघायचं, त्याचा डबा घेऊन इथे यायचं. रोज आपली कीर्तनाला उपस्थिती दाखवा. सुंदर असं नियोजन या दृष्टीच्या वतीनं सांगपडा ग्रामस्थ प्रभू बाजूका बाजूला महादेव, मागच्या बाजूला गणपती आहेत आणि सुंदर असं वातावरण. हे तपोभूमी. मी गुरु दत्तात्रेयाने मनापासून विनंती करेन, हा तुमचा नामसप्ताह चाललाय ना बाबा, या नामसप्ताहाला कोणाची दृष्ट लागू देऊ नको बस, अशी प्रभूच्या चरणी विनंती करतो आणि झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी सुपूर्द करतो आणि माझ्या वाणीला आजच्या पुरता पूर्णविराम देतो. विठ्ठल आता
अरे